नगर शहरात आलं तर नगर शहरातले प्रश्न वेगळे. नगर शहरातलं आज नगर शहराची परिस्थिती बघितली तर नगर शहरात रस्ते नाही. माझ्या नगरमधून जर शटल रेल्वे चालू झाली, नगर पुणा मुंबई, तर माझा नगरमध्ये राहणारा माणूस पुण्याला कामाला जाऊ शकतो ना. नगर काय सोडून द्यायचं काय, वाऱ्यावर सोडायचं काय? बारकाईने म्हणजे मी तर वार्ड मध्ये फिरणार आहे. 5 वर्षांचा गोल काय खासदार म्हणून, की नाही मला हे 4-5 गोष्टी ह्या प्राधान्याने करायच्याच? 5 वर्षाचा गोल काय यापेक्षा हा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती सगळ्यात मोठी आणि प्रत्येक तालुक्यातला प्रश्न वेगवेगळा आहे. बऱ्यापैकी का प्रत्येक तालुक्यात शाश्वत पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे शेतीसाठी. काही ठिकाणी शाश्वत पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. ज्या ठिकाणी शेतीसाठी पाणी अपेक्षित आहे, थोडक्यात आमच्या शेवगावमध्ये गेलं तर ताजनापूरची योजना आहे. आमच्या राहुरीत गेल्यानंतर त्या ठिकाणची एक योजना आहे. आमच्या नगर तालुक्यात गेल्यानंतर साखळाईचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून तर अनेक पुढाऱ्यांनी निवडणूक आल्या, घोषणा दिल्या, घोषणाबाजी केली, ते केलं. आमच्या वांबुरी चारीचा प्रश्न आहे. आमच्या श्रीगोंद्यात गेल्यानंतर कॅनलला पाणी पण शेतीला पाणी मिळत नाही. नगर शहरात आलं तर नगर शहरातले प्रश्न वेगळे. नगर शहरातलं आज नगर शहराची परिस्थिती बघितली तर नगर शहरात रस्ते नाही. आज माझ्या जिल्ह्याचं इतकं दुर्दैव आहे, इथं शासकीय मेडिकल कॉलेज नाही, चांगल्या दर्जाच्या शासकीय शिक्षण संस्था नाही. असे अनेक प्रश्न आहे. आमच्या काही रस्त्यांचे प्रश्न आहेत प्रलंबित. आज तुम्ही पाहिलं असून आत्ता करंट नगर मनमाड रस्ता, त्या रस्त्याने कमीत कमी 500 लोकांचा बळी गेलाय. मी गडकरी साहेबांना भेटलो, पण त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, पण काल परवा रस्त्याचं काम चालू झालं असं मला माहिती कळाली. पण मी त्यांना सांगितलं की मीटिंग कॉल करा. तो कोण असमर्थ ठेकेदार असेल त्याला ब्लॅकलिस्टला, कारण नवीन ठेकेदार द्या ना, कारण काम ताकदीने चालू झालं पाहिजे. मी नगर पातळी रस्त्याच्या उपोषणाला बसलो, मी काम चालू केल्याशिवाय उपोषणाला उठलो नाही. त्या पद्धतीने नगर मनमाड रस्ता आहे. अजून काही रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न आहे, काही ठिकाणी रेल्वेचे प्रश्न आहे. माझ्या नगरमधून जर शटल रेल्वे चालू झाली, नगर पुणा मुंबई, तर माझा नगरमध्ये राहणारा माणूस पुण्याला कामाला जाऊ शकतो ना, मुंबईला पण जाऊ शकतो, 3 तासात 2 तासात रिटर्न परत नगरला येऊ शकतो ना राहायला. आज आपल्या ग्रामीण भागातला एखादा माणूस मुंबईला गेला, पुण्याला गेला नोकरीनिमित्त, 15,000 भाड्याला घर भाडं ठेवा, घर भाडं द्या, सगळं कुटुंब डिस्टर्ब होतं. पण तोच माणूस नगरमधून किती पास, रेल्वेचा किती पास कमी याच्यात मिळू शकतो ना, तो झालं पाहिजे. काही ठिकाणी रेल्वेचे थांबे मिळाले पाहिजे. आमच्या राहुरी खुर्दला थांबा ना, एक काळ राहुरीचं स्टेशन म्हणजे चांगलं नावाजलेलं स्टेशन होतं, पण पुढं श्रीरामपूरला गाड्या थांबायच्यात तर राहुरीला गाडी थांबत नाही, तिथं गाडी थांबली. असे बरेच प्रश्न. काही ठिकाणी उड्डाणपूल झालं पाहिजे, आमच्या देऱ्यातला रेल्वे उड्डाणपूल झाला पाहिजे. असे वेगवेगळ्या भागातले आमच्या आणि सगळ्यात एक जनरल प्रश्न तो म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे. प्रत्येक तालुक्यात बी असे अनेक प्रश्न आहे. तुम्ही नगर शहरामध्ये लक्ष घालणार का? म्हणजे एवढ्या समस्या तुम्ही घालणार का म्हणजे एकूण जे बारकाईने लक्ष घालणार का? घालावंच लागेल ना, घालावंच लागेल ना. काय नगर काय सोडून द्यायचं काय, वाऱ्यावर सोडायचं काय? बारकाईने म्हणजे मी तर वार्ड मध्ये फिरणार आहे. आता मी माझी तर नवीन, आता मला 4 तारखेपर्यंत मला बंधनं होते, मला टेक्निकल अडचणी होत्या ना, मी काही करू शकत ना. आता 4 नंतर म्हणजे काय? 4 नंतर माझं आता ठीक आहे. आता 4 नंतर मग आमचं मुंबईला काही 8 दिवसाचं अधिवेशन झालं, आपलं दिल्लीला संसदेत मध्ये शपथ वगैरे त्या गोष्टीला काही गेलं. आता मी काल माझं 2-3 दिवस उपोषणात गेली, तर मी काल वारीला गेलो, तर आपण अन्नछत्र चालू केलं, वारीहून आज सकाळी आलो. तर मला एकदा आता परत आता आमचं 22 तारखेला अधिवेशन चालू होते, हे जरा एकदा रुटीन बसल्यानंतर मी प्रत्येक वार्ड वाईज लक्ष घालणार. वॉर्ड वाईज प्रलंबित प्रश्न आहे ना, काही ठिकाणी तर ताबेमारीचे प्रश्न आहे नगर शहरात. म्हणजे मला लोकांनी, आज मी प्रचाराला गेलो, लोकांनी मला डेव्हलपमेंटवर बोलायला पाहिजे होतं. काही तुमच्यासारखे व्हाईट कॉलर लोकांनी मला सांगितलं, अरे जर एखादा प्लॉट असला तर रात्रीत कंपाऊंड मारलं जातं, ते जरा लक्ष घाला. कोण आहेत असं करणारे लोक? तुम्हाला सगळं माहिती आहे ना, आता मी सांगू का? अच्छा, म्हणजे तुमच्यापर्यंत नावं आहेत ती सगळी तुमच्यापर्यंत? कोण हे मी बोर्ड दाखवण्यापेक्षा मी लोकांना शब्द दिला आहे, कोणी जर चुकीच्या पद्धतीने त्रास देणार असेल ना, तर मी पोलिसांच्या आधी मी तिथं हजर राहीन, पण मी गुन्हेगारी वाढून देणार नाही नगर शहरामधली. आणि म्हणजे नगर शहरात नाही, कुठत नाही. मी तर माझा काल परवाचा मुद्दा आहे. तुम्ही एकदा काही पोलिसांच्या विरोधात तुम्ही तक्रार, काही पुन्हा पोलिसांच्या बाबतीनं गुन्हे अन्वेषण शाखेच्या बाबतीत विशेष करून ज्यांच्या अंडर हे जिल्ह्यात बऱ्यापैकी यंत्रणा चालती, त्यांच्या बाबत मी ओपनली तक्रार केली. CM कडे केली, DCM कडे केली, गृहमंत्र्यांकडे केली, पोलीस महासंचालकाकडे केली. कारण हे जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढले ते कशामुळे वाढले?
एका बाजूला अवैध धंदे वाढतात आणि अवैध धंद्याला पाठीशी घातल्यामुळं गुन्हेगारी वाढते ना. कधी एखादी घटना घडल्यानंतर तिचा तपास लागत नाही लवकर. असे किती प्रलंबित गुन्हे. आणि उद्या एखादा 302 सारखा प्रकार घडला, तुम्ही नंतर आरोपी आणला, उचलून आणला, त्याच्यावर त्याला जेलमध्ये टाकलं, सगळं केलं, पण माणूस गेला ना, परत परत जीवन आहे का? त्यामुळं गुन्हेगारी तर थांबली पाहिजे. माणूस, सर्वसामान्य माणूस सुद्धा आनंदाने वावरला पाहिजे, मोकळा श्वास घेऊन वावरला पाहिजे.